आणि विशेषतः हैदराबाद गॅजेटियरचं जे काही आधार घेत आहेत, मला वाटतं भारतीय राज्यघटना मुख्य आधार आहे आपला. ज्याला बोलायचं असेल हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा लिगल जे काही मागणी असेल ते तुम्हाला घटनेचंच बोलावं लागेल. राज्याच्या वेळेस निजामाने असं केलं होतं, त्या हैदराबादने असं निर्णय दिला होता. साहेब त्याच्यामध्ये आम्हाला काही जायची गरजच नाही. हे जरी मराठा आरक्षणला किंवा कुणबी आरक्षणच्या अनुषंगाने या गॅजेटियरच्या सरकारने ऍक्सेप्ट करो का नकार करो तो त्यांचा विषय, त्याच्यात आम्हाला वादात जायचं नाही. आमचं असं म्हणणं आहे, आमच्या शेड्यूल ट्राईबच्या अस्तित्वाला धोका देऊ नका. आमच्या शेड्यूल ट्राईबची संस्कृती तुम्ही विध्वंस करू नका. आम्हाला आरक्षण जे मिळते त्याच्यामध्ये चोर घुसलेत, त्याच्यामध्ये खोटे दाखलेवाले खूप आहेत. खोटे जातीचे दाखले घेऊन लोकांमध्ये नोकऱ्या घुसले, आमचे हजारो नोकऱ्या हडप केल्या आहेत. आणि अशा अवस्थेत पुन्हा तुम्ही आमच्याकडे येत आहेत. ऑलरेडी आमच्या चोऱ्या माऱ्या चालूच आहेत आमच्या आरक्षणच्या, आणि त्याच्यात तुम्ही येऊन काय करणार आहात? मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही आपलं तुमचं 3% आरक्षण, टोटल तुमचं 11% आरक्षण राज्यासाठीचं, आणि जे तुमचं ओबीसीचं आरक्षण आहे केंद्राच्या याच्यामध्ये 27% मध्ये, तुम्ही त्याच्यामध्ये खुशाल चांगल्यापैकी आरक्षण घ्या, चांगला अभ्यास करा, मोठे व्हा. कशाला ट्रायबलच्या मागे लागतात? आम्ही गरीब लोक आहोत, आमच्या कशाला सवलतींच्या मागे लागतात? आदिवासींचे तुम्ही पुण्य घ्या, आदिवासींचं कशाला तुम्ही अशा प्रकारे आम्ही आदिवासी आहोत, आदिवासी लावून घ्यायची काय घाई हो? कोणता बी समाज उठतो ना आम्हाला आदिवासी जाहीर करा, कशासाठी? पण तुम्हाला नोकऱ्या पाहिजे का, शिक्षण पाहिजे का, आमच्या आमदार खासदार व्हायचं आहे का, काय व्हायचे तुम्हाला? यांचं मला ठाम आरोप आहे. ज्या जाती जमाती आदिवासीमध्ये समावेश होण्याची मागणी करतात ना, यांना केंद्र सरकारच्या ज्या आदिवासींच्या सवलती आहेत, केंद्र सरकारच्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या आहेत, केंद्र सरकारच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत, केंद्र सरकारचा जो मोठा निधी आहे त्याच्यामध्ये यांना इंटरेस्ट आहे.